नमस्कार, मी डॉक्टर अनिल गुंड, आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर. गुडघेदुखीच्या ज्या महत्त्वपूर्ण उपचार पद्धती आहेत, त्यामध्ये जानुधारा ही एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि उपयुक्त उपचार पद्धती आहे. गुडघेदुखीचा आपण ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस वेगवेगळ्या अवस्था आपण गुडघेदुखीमध्ये पाहतो. यामध्ये सूज येणं ही जी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये 2 कारणामुळे सूज येते. एक मुक्का मार लागणं आणि दुसरं वयोमानानुसार होणारी झीज याच्यामुळे येणारी सूज. आता जिथं मुक्का मार लागतो आणि सूज येते, त्या कंडिशनमध्ये थंड गुणाच्या औषधी सिद्धतेला आपण मशीनच्या साहाय्याने गुडघ्यावर सोडतो आणि त्यामुळे तिथली सूज कमी होऊन रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होऊन तिथल्या टिश्यूंची न्यूट्रिशन व्यवस्थित होऊन परत रिजनरेशन व्हायला लागतं. आणि दुसरी अवस्था जी आहे वयोमानानुसार होणारी झीज, त्यामुळे येणारी सूज, या कंडिशनमध्ये उष्ण स्निग्ध गुणाचे तेल मशीनच्या साहाय्याने आपण गुडघ्यावर सोडतो आणि त्यामुळं तिथली सूज कमी होऊन रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो आणि तिथल्या टिश्यूंचं रिजनरेशन होण्याची जी प्रोसेस आहे ती व्हायला मदत होते. आणि म्हणून मग गुडघ्यांची मोबिलिटी म्हणजे गुडघ्यांच्या स्नायूंना आलेला कडकपणा कमी होऊन तिथं हालचालीमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. आता ही जी अवस्था आहे, किती दिवस करायचा? तर साधारणतः रुग्णाच्या कंडिशननुसार 7 ते 21 दिवसाचा कोर्स आपण जानुधारेचा करतो आणि कालावधी किती असतो? तर 30 मिनिटापासून 45 मिनिटं आपण साधारणतः जानुधारा करतो. यामध्ये व्यक्तीनुसार, व्यक्तीच्या आजाराच्या तीव्रतेनुसार, वयानुसार आणि ऋतूनुसार हा कालावधी बदलत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं, की जानुधारकेसारखा उपचार जर आपण योग्य वेळी घेतला, तर गुडघेदुखीच्या ज्या पुढच्या अवस्था आहेत, वयोमानानुसार होणारी झीज किंवा इतर, यांना वेळीच पायबंद आपल्याला घालून लवकर आराम मिळवता येईल.